नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रियंवदा करंडे यांच्या वैशाखातलं चांदणं या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, प्रियंवदा करंडे लिखित माझी या माहेराजा. आजी सावकाश चाडा. लॅमिंग्टन रोडच्या स्टॉपवर जानकीताई उभ्या होत्या. 66 नंबरची बस आली. त्या पुढून घाईघाईनं बसमध्ये चढायला लागल्या तशी त्यांच्या हातातली पर्स खाली पडली. कंडक्टर ते पाहून त्यांना आपुलकीनं म्हणाला, आवाजी सावकाश, या या बसा बसा, ह्या सीटावर बसा आरामात. सुरुवातीची अपंगासाठी असलेली एक सीट सोडून त्या मागच्या सीटवर खिडकीपाशी आरामात बसल्या. बोला, कुठलं तिकीट द्यायचं? कंडक्टरनं विचारलं. पर्समधनं 20ची नोट काढून त्याच्या हातात देत जानकीताई म्हणाल्या, एक दादर टीटी. कंडक्टरनं दिलेले सुट्टे पैसे पाहून त्यांना अगदी कुबेराचं राज्य मिळाल्यासारखं वाटलं. आजकाल चिल्लरच जमा होत नाही. टॅक्सीवाले तर 2 रुपये 1 रुपया हिशोबातच धरत नाहीत. आज खूप दिवसांनी आपण बसमधनं प्रवास करतोय. अर्थात स्वतःलाही फिट ठेवण्यासाठी म्हणा. नाही तर सारखी गाडी किंवा टॅक्सीनं फिरत राहिलं तर बसमध्ये चढता उतरताना घाबरल्यासारखं होतं. थोडी तरी सवय हवी ना बसची. मी बाई मधून 2 स्टॉप्सपर्यंत बसनं जाते येते ग, मुद्दाम. कसं फ्रेश वाटतं, आत्मविश्वास वाढतो. रिकामी बस बघूनच चढते. शिवाय ज्येष्ठ नागरिक म्हणून बसायला मिळतं. जानकीताईंची जिवलग मैत्रीण कांचन त्यांना असं नेहमी ऐकवायची. बरोबर आहे तिचं. टॅक्सी नाही मिळाली तर मग बस हा चांगला पर्याय आहेच की. पण नीरजला मात्र ते पटत नाही. आई, तू बसमध्ये चढताना किंवा उतरताना तोल जाऊन पडलीस तर केवढ्याला पडेल तुझा फिटनेस? जानकीताईंना मग यावर काय बोलायचं ते कळत नाही. ते आठवून आताही त्या जरा नीट सावरून सांभाळून बसल्या. खरं तर खूप दिवस त्यांची प्रमिला मावशी त्यांना घरी बोलवत होती. ये ग जानकी, एक दिवस गप्पा मारायला. मी आता 80 वर्षांची झाली आहे. जास्त फिरत नाही ग मी. पण तू आलीस की बरं वाटतं ग. खरं तर प्रमिला मावशी जानकीताईंची सख्खी मावशी नव्हती. त्यांच्या आईची ती मावस बहीण. पण दोघींची मैत्री मात्र खूप होती. जानकीताईंहून मावशी 10-11 वर्षांनी मोठी होती. नात्यापेक्षा दोघींना स्वभावातल्या खेळकरपणामुळे एकमेकींबद्दल जिव्हाळा होता, आपुलकी होती. म्हणून तर आज सकाळी ऊन व्हायच्या आत जानकीताई मावशीकडे गेल्या. प्रार्थना समाजच्या अलीकडे प्रमिलाताईंचं घर होतं. घरात मावशी आणि त्यांचे यजमान. एकुलती एक मुलगी लग्न होऊन लंडनला स्थायिक झालेली. जानकीताईंना पाहूनच प्रमिला मावशींच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसली. दारात उभ्या राहून त्या म्हणाल्या, सांभाळून ये ग जानकी, तू पण म्हातारी झालीस आता. जिना चढून जानकीताई घरात आल्या आणि म्हणाल्या, पण पमी मावशी, कितीही वय वाढलं माझं तरी मी तुझ्यापेक्षा तरुणच राहणार ना. आणि दोघी खो खो हसत सुटल्या. घे पाणी पी आधी, आणि अगं पंख्याखाली बस बरं. प्रमिला मावशी जानकीताईंना दमात म्हणाल्या. मग जानकीताई निमूट पंख्याखाली बसल्या, घटाघटा पाणी प्यायल्या. अजून तशीच आहेस तू जानी, अगं ठसका लागला असताना. त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसत प्रमिला मावशी मायेनं उद्गारल्या. आता जानकीताईंना बरं वाटलं. असं प्रेमाच्या हक्कानं दटावणारं आपलं माणूस भेटलं म्हणून ते आता प्रमिला मावशींच्या जानी झाल्या. चालू द्या तुम्हा दोघींच्या गप्पा, मी आतमध्ये जरा वाचत बसतो. प्रमिला मावशींचे यजमान सदाशिवराव हसत हसत म्हणाले, अहो काका, बसा ना 2 मिनटं. ते कशाला ग जानकी? हे बेसनाचे लाडू आणले तुमच्यासाठी खास, घ्या. असं म्हणत जानकीताईंनी लाडवांचा डबा सदाशिवरावांच्या हातात दिला. अरे वा वा वा, बेसन लाडू का? मस्त मस्त मस्त. बरं झालं जानकी तू आणलेस ते. नाही तर तुझी प्रमिला मावशी काही लक्ष देत नाही बरं माझ्याकडे.
काका डोळे मिचकवत म्हणाले, काहीतरीच काका तुमचं. माझी मावशी तुमचे किती लाड करते हे माहिती आहे मला. जानकी मावशीच्या पाठीवर एक थापटी मारत म्हणाली, काय खरं ना प्रमिला मावशी? पुरेगच आवडपणा. आणि काय हो, तुम्ही कशाला इथे थांबलाय? जा बघू पेपर वाचायला आत. आता तुमचे लाड करायला मला वेळ नाही. प्रमिला मावशी खोडकरपणे उद्गारल्या. अय्या मावशी, किती रोमॅन्टिक आहेस अजून तूही. अगं बाई जानी, तुझ्या रोमॅन्टिक काकांमुळे मी तशी झाली आहे. काय हो? प्रमिला मावशीने नवऱ्याच्या गालावर चक्क एक चापटी मारत विचारलं. बोलता बोलता त्याने डायनिंग टेबलावरची एक प्लेट घेतली. नॅपकिनने ती बरी स्वच्छ पुसली. मग नवऱ्याच्या हातून डबा घेत त्या म्हणाल्या, द्या तो इथे, लाडू देते तो खा. डब्यातला एक लाडू त्यांनी प्लेटमध्ये काढून डब्याला झाकण लावलं. बसा इथे आणि निवांतपणे लाडू खा. असं म्हणतेस? मग इथे बसून तुम्हा दोघींच्या गप्पा ऐकल्या तर चालेल ना? पुरे चाहटळपणा. ए जानी, तू सांग बरं तुझं कसं चाललंय? मस्त. अगं आता नातू 12वीला बसलाय माझा. तुला सांगते प्रमिला मावशी, तुझ्यासारखी केलेली सोलकढी फार आवडते आमच्या शर्वांगला. मग अरे माझी बायको आहे सुगरण, हो की नाही ग जानकी? म्हणून तर मला वाटतं मी माहेरीच आहे. सदाशिवराव आता डब्यातनं दुसरा लाडू घेत म्हणाले. प्रमिला मावशींनी त्यांना डोळ्यांनी इशारा केला, पुरे आता. पण त्यांनी डोळ्यांनीच त्यांची आजीजी व्यक्त केली. मग मावशींनी नजरेने खा असं त्यांना म्हटलं. माहेरी म्हणजे काय हो काका? अगं जानकी, म्हणजे आधी मी आईवडिलांच्या बरोबर होतो. आजीसुद्धा होती माझी. काय गये पमे, तुझे पण सॉलिड लाड केले ना आजीने? आणि तू पण बरं सगळं करून घेत होतीस. इडली सांबाराची प्लेट जानकी पुढे ठेवत त्या तिला म्हणाल्या, जानी खा बाई पोटभर. का राहतेस आज इकडे? म्हणजे यांच्या लाडाकोडाच्या गोड गोड गुलाबी गोष्टी ऐकायला मिळतील. शिवाय राहते कसली? राजसीला आज रजा कुठे आहे? शिवाय ह्यांना देखील वाढायला मग सगळं आमचं आवरायला हवं ना. काका चालू द्या तुमच्या माहेरपणाच्या गोष्टी. जानकीताईंनी गरम गरम इडली आणि सांबार अगदी चवीनं खायला सुरुवात केली. बघ चाखून एवढासा दुधी हलवा, आवडतो ना तुला? असं म्हणत मावशींनी मोठा बाऊल भरून केशर बदाम पिस्त्यात नालेला दुधी हलवा तिच्या पुढ्यात सेंटर पीसवर ठेवला. हातात लाडू घेऊन सदाशिवरावसुद्धा तिच्या समोरच्या सोफ्यात येऊन बसले आणि म्हणाले, जानकी अगं, आईवडिलांच्या छत्रछायेखाली मला किती सुरक्षित वाटायचं ग. शिवाय आजीचाही नाही म्हटलं तरी आधार वाटायचा. त्या होत्याच तशा खमक्या. खरंच जानी, यांचे खूप लाड केले त्यांनी. हे आईवडिलांचे खूप लाडके. खाण्यापिण्याचे, कपड्या लागत्याचे, कुठे ट्रिपला वगैरे जायचे, असे सगळे लाड हट्ट पुरवले त्यांनी. त्यामुळे खरंच ह्यांचं आयुष्य कसं सुखाच्या दुलईत पहुडल्यासारखं गेलं. मावशी भाऊक झाल्या होत्या. जानकीच्या पुढ्यात त्यांनी सरबताचा ग्लास ठेवून रिकाम्या प्लेट्स उचलून सिंकमध्ये ठेवल्या. जानकीताईंनाही आता हुरहुर लागल्यागत होऊन गेलं. वातावरणात थोडी गमतीची झुळूक यावी असं वाटून त्या एकदम म्हणाल्या, पण काका, आता तुमची सगळी मायेची नाती फक्त माझ्या मावशीत मिळाली ना तुम्हाला? ऑल इन वन. काय अगं जानकी, तेच तर मी सांगतोय. धाकट्या भावाचं लग्न होणार म्हणून मग मी पमीबरोबर वेगळं विराड थाटलं इथे. नंतर कालांतरानं आजी आई बाबा गेले. ते घरही गेलं रिडेव्हलपमेंटला. पण घराच्या आठवणी आहेत की ताज्या अजून. तुझ्या मावशीने मला खूप प्रेम दिलं, समजवून घेतलं मला. अगं माझी ती जीवश्च कंठश्च मैत्रीण बनली. अय्या, काय सांगताय काका? खरं तेच सांगतोय. आणि मी तिचा मित्र बनलो. माझ्या मनात जे काही विचार येतात, मला एखाद्या व्यक्तीबद्दल, अगदी कुठल्याही व्यक्तीबद्दल जे काही वाटतं ते मी तिच्याशी बेधडक शेअर करतो. नाहीतरी तुम्ही बायका माहेरी का जाता ग? मन मोकळी करायला ना. आता पमीला तरी लौकिक अर्थानं म्हणतात तसं कुठे माहेर आहे. आता हेच तिचंही माहेर आहे. मी तिला वडिलांप्रमाणे सांभाळतो, वात्सल्य प्रेमाचा वर्षाव करतो. कधी तिचा प्रियकर, कधी नवरा. पण खरं नातं मित्रत्वाचं आहे आमच्यात. सदाशिवराव बोलत होते.
थोडं जानकीशी, पण बहुतांश बोलणं स्वतःशीच चाललेलं. त्यांच्या गोऱ्या गुलाबी चेहऱ्यावर तृप्ततेचं, समाधानाचं आणि आत्मानंदाचं तेज विलसत होतं. काका, काय झालंय आज तुम्हाला? काही नाही जानकी, ओघ आला माझ्याही नकळत. मगाशी पमी म्हणाली आज जानी येणार माझी, तिचं आता हेच माहेर ना. आता या वयात कुठले आई वडील असणार लेकीची वाट बघायला. आता मीच तिची मावशी, मीच तिची आई. तेव्हा वाटलं स्त्रीलाच का, पुरुषालाही हवं असतंच की माहेरचं प्रेम, जिथे पुन्हा लहान होता येतं. आणि जाणवलं पमी पुढे माझे वेडे चाळे चालू असतात. उगीच चिडवायचं, हसायचं, लहान मुलासारखं ग. पण खरं सांगू का, त्यामुळे मन हलकं होतं, प्रसन्न होतं. पमीही खेळकरपणे समरस होते. अरेच्या, पण माझ्यामुळे आज तुम्हा दोघींना तुमचं गुजूगुजू नाही करता आलं. भानावर येत सदाशिवराव म्हणाले. पाहिलंच ना जानी, म्हणे आपलं गुजूगुजू. गंमत आहे नाही, आज ह्यांचंच गुजूगुजू चाललं होतं. पण खरं सांगू का, हे बोलले ते सगळं खरं आहे ग. अगं पण तू बोर नाही ना झालीस? छे, अगं मलाही खूप छान वाटलं. ऐकत राहावं असंच बोलत होतात तुम्ही काका. जानकीताई मनापासून म्हणाल्या. आर्थर रोड, आर्थर रोड. कंडक्टर ओरडला. एक हिसका देऊन बस थांबली आणि जानकीताई भानावर आल्या. बसमध्ये पुढून एक तरुण मुलगी तिच्या छोट्या बाळाला घेऊन चढत होती. ती नीट आत चढल्यावर तिच्या बरोबरच्या तरुणानं एक मोठी पिशवी तिला देत म्हणाला, सांभाळून राहा ग. आणि त्यांनी बाळाला म्हटलं, टाटा. तिनेही लाजून गोड हसत टाटा म्हणत मान डोलावली. पिशवी खांद्यावर अडकवली आणि ती जानकीताईंच्या शेजारच्या रिकाम्या सीटवर धपकन बसली. जानकीताई त्या गोंडस बाळाला पाहत राहिल्या. वर्षाचंच असावं बाळ, पण भारी तरतरीत दिसतंय. काळं कुरळं दाट जावळ आणि येवल्या गोबऱ्या गालावर काळी तिटी. जानकीताईंच्या मनातले मावशीचे विचार दूर पळाले. त्यांच्या मनात त्या लेकुरवाळ्या तरुणीबद्दल उत्सुकता दाटून राहिली. बाळ आता चुळबुळ करायला लागलं. डाव्या हातावर बाळ आणि उजव्या खांद्यावरती मोठी थैली तिला अवघडल्यासारखं झालं. तिला मदत हवी होतीशी वाटलं आणि लगेच जानकीताई म्हणाल्या, मी धरते तुमची पिशवी. त्यांनी हात पुढे केला. ओहो, खरंच खरंच धरा. तिने पटकन त्यांच्या हातात थैली दिली. बाळाच्या अंगचा एक लढीवाळ मधुर वास त्या पिशवीलाही येत होता. थँक्यू काकू, हात अवघडला होता हो. बाळाला आता दोन्ही हातावर घेऊन ती हसत म्हणाली. अगं त्यात काय एवढं. जानकीताईंनी लगेच जवळीक साधून तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. किती लहान आहे ग बाळ, पिशवी तर भली मोठी. दोन्ही कसं धरणार तू एकटी? नाही, एकटी नाही काकू. तसे प्रितेश आलेले की मला बसमध्ये बसवून द्यायला आर्थर रोडच्या स्टॉपवर. मग हरकत नाही. नाव काय बाळाचं? बाळ मुलगा आहे का मुलगी ही जिज्ञासा काही जानकीताईंना स्वस्थ बसू देत नव्हती. वेदांग नाव आहे याचं. कौतुकानं ती तरुणी उत्तरली. अरे वा, खूप सुंदर नाव आहे ग, बाळासारखंच. त्यावर ती मनापासनं हसली. पिशवी धरण्याच्या मोबदल्यात तिने तिची सगळी संसार कहाणी सांगायला हवी असं थोडंच आहे. पण जानकीताईंना काही असं तोंड शिवून बसणं जमत नव्हतं. वेदांगाचा वाढदिवस कधी असतो ग? 15 एप्रिल. गेल्याच महिन्यात वर्षाचा झाला. हो की नाही रे वेदू? ती तरुणी उत्तरली, पण पुन्हा आपली गप्प. जानकीताईंना तर तिच्या तोंडून बाळाच्या, तिच्या सासर माहेरच्या गोष्टी ऐकायच्या होत्या. इतक्यात बाळ रडायला लागलं. ती हळू स्वरात, वेदांग, ती बघ चऊ, तो बघ काऊ, अरे ती बघ आजी आली आजी, असं बोलत होती. तोच धागा पकडून जानकीताईंनी विचारलं, आजीकडे का चाललाय आमचा वेदांग? मज्जा आहे बुवा आहे का बाळाची? जानकीताईंचा तो मनापासून उमटलेला मायेचा स्वर बाळाला कळला. गुलाम हसायला लागला. ऊ करून तो चक्क जानकीताईंना दाद द्यायला लागला. आता बाळाचाच वशिला म्हटल्यावर बाळाच्या आईची कळी खुललीच की.
आता जानकीताईसुद्धा जन्मोजन्मीची ओळख असल्यासारख्या तिच्याशी जीवाभावाचं बोलायला लागल्या. म्हणून तर त्यांना बसमधनं आवडतं ना फिरायला. माहेरी चालली आहेस ना? बाळाच्या गालाला मायेनं स्पर्श करत त्यांनी विचारलं. होय हो काकू, आज शनिवार म्हणून मला ऑफिसला सुट्टी, उद्या रविवार आणि परवासुद्धा आमच्या कंपनीला रजा आहे, म्हणून म्हटलं आईकडे जावं, 2-3 दिवस तरी राहायला मिळेल ना. अगदी खरं आहे ग, शेवटी आई ती आईच हो का नाही. नाही तसं नाही काकू, अहो माझी सासरची माणसं देवासारखी येतो. प्रितेश तर खूप जपतात मला. पण काय आहे, कसं सांगू आता. हां, असं बघा काकू, तुम्हाला रोज कोणी शिरा, केसरी भात, बासुंदी असं काही बाई देत राहिलं तर चालेल का. ई ग बाई, रोज एवढं गोडमिष्ट खाणं मुळीच चालणार नाही. जानकीताई ताबडतोब उत्तरल्या. नाही का नाही, तसंच माझं झालं आहे. सासूबाई, सासरे, एक दीर, दोघी नणंदा सगळे चांगले आहेत, सारखे गोड गोड वागतात. मग काय मजा आहे का काकू, सांगा बरं. अगं बाई, म्हणजे तुला काय भांडायला आवडतं का काय. काहीतरीच काय काकू. अहो मध्ये मध्ये खमंग तिखटशी भरली वांगी खावी वाटतात, मिरचीचा ठेचा खावासा वाटतो, मग जायचं माहेरी. तीही खेळकरपणे म्हणाली. अगं बाई, बरीच आहेस की तू, आईला मिरचीचा ठेचा म्हणतेस होय ग. जानकीताई हसत हसत म्हणाले. अहो नाही हो काकू. काकू, आई म्हणजे विरंगुळा, दिलासा. ती ओरडते ना प्रेमानं तेव्हा बरं वाटतं हो. मी पसारा केला की कधी सुधारणार ही कार्टी, असं म्हणत माझा सगळा पसारा आवरणारी आई जगायला बळ देते काकू. आई म्हणजे लेकराची कुठलीही चूक, कुठलाही अपराध पोटात घालणारी मायेची देणगी आहे. आणि बाबा म्हणजे पोरीसाठी मूकपणे आभाळा एवढी माया करत मनातल्या मनात अश्रू ढाळणारा तिचा पाठीराख आहे. ती बोलता बोलता थांबली. एवढ्यासाठी थांबली की तिला पुढे बोलवे ना. लालबाग लालबाग, कंडक्टर ओरडला आणि ती, अगं बाई काकू, थैली द्या, माझा स्टॉप आला, असं म्हणत तिने बाळाला कडेवर घेतलं, थैली खांद्यावर अडकवली. येते हां काकू, हसत म्हणाली आणि बसच्या पायऱ्या उतरायला लागली. स्टॉपवर एक वयस्कर ग्रहस्थ डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघत होतेसे वाटले. कारण आवेगानं पुढे येऊन त्यांनी बाळाला उचलून कडेवर घेतलं, तिच्या हातातलं पिशवीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर ठेवलं. ती हसत काकूंना हात करून त्यांच्याबरोबर जायला लागली. आई कशी आहे बाबा, तिने कळवळून विचारलेला प्रश्न जानकी त्यांच्या कानावर पडला. त्या नकळत हसल्या. त्यांना वाटलं 1-1.5 तासापूर्वी हिने फोनवरून आईशी कधी येते, कशी येते, सगळं काही हितगुज केलेलं असणार. आईनेही तुझ्या आवडीची भाजी केली आहे, बाळासाठी कुंची शिवली आहे, रात्रीच्या जेवणात कढी केली आहे वगैरे सारे तपशील सांगून ठेवले असणार. नवे त्याची पुन्हा पुन्हा उजळणीसुद्धा केलेली असणार. फोन ठेवताना आई म्हणाली असेल, अगं तुला आवडतात ना ओले काजू, ते मी फ्रीजमध्ये ठेवले डब्यात, हळूच खाऊन घे, तुझ्या वाटणीचे ठेवले. जानकीताई विचारात रमून गेल्या होत्या. खरं तर आई सगळ्यांना खायला देत असते, पण हजर नसलेल्या रेकलासाठी काहीतरी ठेवावंसं वाटतं. ते लेकरू आलं की खाईल ही आशा असते. इथे भेदभाव नसतो, चोराचोरीचा तर मामला नसतो. मेले 4 ओले काजू ते काय, लेक स्वतःही विकत घेऊन खाऊ शकते की. पण त्यात ही अशी प्रेमाची, मायेची लपाछपी कुठे आहे. म्हणून तर लेक ते काजू मोठ्या चवीनं, आयटीनं खाते ना. पृथ्वीचं राज्य मिळालं तरी स्त्रीला ही माहेरची ओढ का असते. माहेर नसेल तर खंत का असते. जानकीताईंच्या डोळ्यापुढे मावशी आणि काका उभे राहिले, एकत्रच माहेरी राहणारे. त्या तरुणीला आईची माया हेच माहेर होतं. आपल्याला मावशीकडे गेलं की माहेरची ऊब मिळते. आपला नवरा त्याच्या लाडक्या मित्राला भेटून येतो तेव्हा म्हणतो, माझ्या माहेरी जाऊन आलो. म्हणजे माहेर हा शब्द माणसाच्या भावनिक गुंतवणुकीचं प्रतीक आहे खरं तर. त्यांना आठवलं त्यांचे सासरे सतत ईश्वराचं नामस्मरण करायचे. म्हणायचे, खरा आधार त्याचा, खरं सुख, खरी शांतता त्याच्या घरी, माझ्या माहेरी. खरंच की, साऱ्या संतांसाठी त्या परमेश्वराचं घर म्हणजे चिरशांतीचं ठिकाण.
म्हणून तर म्हटलंय, माझे माहेर पंढरी, अवघ सुखाचं निधान. म्हणून तर जसजसं वय वाढतं, अनुभव वाढतो, तसतसं माहेराचं क्षितिज विस्तारत जातं. अवघं विश्वच आपलं घर वाटायला लागतं. अमेरिकेत जाऊन आपल्या अमेरिकन सुनेबरोबर राहून, म्हणून तर कांचन आपली मैत्रीण माहेरचं सुख उपभोगून येते. म्हणते, खूप जीव लावलाय तिने. मुलीजवळ सुद्धा मी इतकी मोकळी ढाकळी नसते ग. खरंच ही माहेराची गंमत आजच आपल्याला उलगडत गेली. तोपर्यंत वाटायचं आई वडील भाऊ भावजय यांचं घर म्हणजे माहेर. पण आपल्या शाळेतल्या मैत्रिणीला, शांताला, तिची सख्खी आई किती वाईट वळण लावत होती. किती नुकसान केलं तिनं शांताच्या सुखी संसाराचं. तेव्हा शांता म्हणाली होती, जानकी, माझ्या नणंदेचं घर माझं माहेर होतं ग, पण मी आईला पुढे विचारावं म्हणून माझ्या आईने माझं माहेरच तोडलं ग. शांताचं ते बोलणं आठवून आत्ताही जानकी त्यांच्या काळजात गलबललं. नकळत डोळ्यात पाणी आलं, मन विषण्ण झालं. दादर टीटी, दादर टीटी, त्या भानावर आल्या. कंडक्टर ओरडत होता आणि जानकीताई पर्स घेऊन लगबगीनं उठल्या, सावकाशीनं स्टॉपवर उतरल्या. चंदू हलवाईच्या दुकानावरून हिंदू कॉलनीकडे जायला उजवीकडे वळल्या. तोच सिग्नलपाशी आसावरी भेटली. तशी त्यांचा मूड बदलला मैत्रिणीला पाहून. अगं, काय म्हणतीयस आसावरी, किती महिन्यांनी भेटलीस? तिचा हात प्रेमानं हातात घेऊन जानकीताई हसत हसत उद्गारल्या. आजारी होते ग, मग काय, घरात बसण्या वाचून पर्यायच नव्हता. अगं, पण आज तर एकदम मस्त टवटवीत दिसतीयस. हो ग जानकी, खरंय तुझं. काल माहेरी जाऊन आले ना, म्हणून बघ कशी टुणटुणीत झाले. अगं आई ग, पुन्हा माहेर. आज माहेर काही आपली पाठ सोडत नाहीये. आता आपल्या या मैत्रिणीला कुठलं आलंय माहेर? 2-4 वर्षांनी मोठीच आहे हे आपल्यापेक्षा, म्हणजे 72-73 वर्षांची तर नक्कीच आहे. मग हिचं माहेर कुठलं? माहेरी? जानकीताईंनी आश्चर्याने विचारलं. हो, माहेरी, आसावरी उत्तरली. एवढ्यात बाजूच्या ज्यूसवाल्याकडचं एक गिराईक त्यांच्याजवळ येऊन उभं राहिलं. दोघी मग जरा बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. अगं, माहेरी म्हणजे कुठे? अगं, न्यू बॉम्बेला जनसत्ता वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन आले बघ. किती बरं वाटलं ग. एवढी वर्ष लिहितेय मी त्या पेपरात. किती वेळा जायची तिथे, पण आजारपणामुळे सगळं बंद होतं ना काम. म्हणून काल एक लेख लिहून स्वतः गेले. अगं, नुसती तिथे गेले तर केवढी प्रसन्नता वाढली. खूप ऊर्जा मिळाली त्या आवडत्या वातावरणात. तिथल्या माणसांबरोबर बोलले, थोड्या गप्पा झाल्या. नंतर कॅन्टीनमध्ये गेले आणि तिकडचा अमृतासारखा चहासुद्धा प्यायले. अगं, काय सांगतेस काय आसावरी? अगं, खरं तेच सांगतेय. इतका उत्साह वाटला ना की जाणवलं, अगं बाई, किती गुंतलोय आपण या वास्तूत, या लोकांमध्ये. भले ती माणसं आता नवीन जॉईन झालेली का असेना, पण आपली जात एकच. आसावरी तिच्या विश्वात हरवल्यासारखी बोलत होती. थोड्या वेळासाठी माहेरच होतं ग ते माझं. खरंय, खरंय तुझं. चल आत्ता येते, भेटू पुन्हा हां, असं म्हणत जानकीताईंनी तिचा निरोप घेतला. त्या हळूहळू चालत दुसऱ्या गल्लीपाशी निघाल्या तर समोर रखमा उभी. त्यांच्याकडे ती पूर्वी स्वयंपाकाचं काम करायची, पण आता तिलाही वयाप्रमाणे झेपेनासं झालं. जानकीताईंनी दुसरी स्वयंपाकीण ठेवली तरी त्या अधूनमधून रखमाला भेटायला जायच्या, काही ना काही मदत करायच्या. त्यांना पाहून रखमा खुश झाली. अहो वहिनी, सकाळी सकाळी कुठं गेला होता तुम्ही? ऊन चढन की आता. अगं, म्हणून तर सकाळी लवकर जाऊन आले. अगं, मी प्रमिला मावशीला भेटायला गेले होते. या बाया, समजा ठीक आहे ना मावशीच्या घरला? हो ग रखमा, सगळं छान आहे. पण तुझी तब्येत बरी आहे ना? आणि टॉनिकची बाटली पाठवली होती, ते टॉनिक घेतेस ना रोज न विसरता? जानकीताईंनी प्रेमाच्या अधिकारवाणीनं विचारलं. अहो होय वहिनी, समजा बेस चाललंय बघा. अहो आता 8 दिवस आमच्या नातवाचं शिरप्याचं लगीन आहे. शिरप्या म्हणजे तुझ्या मुलीचा कुसुमचा लेक ना? वैजी, म्हणून शान फालके रोडवर चाललोय. साडी चोली खण बांगड्या समद खरेदी करायचंय.
पॉलकेची कापडं पण झकास भेटतात तिथं. झकास म्हणजे एकदम स्वस्त हे जानकीताईंना कळत होतं, पण वरवर हसून त्या म्हणाल्या, अगदी खरं आहे तुझं रखमा. पण काय ग, मला नाही बोलवणार वाटतं लग्नाला? अहो येणार आहे की सांच्याला, पण आता पण काय रखमा? अहो कसं सांगू आता तुम्हाला? किती घ्यायचं तुमच्याकडनं, तुम्ही देता म्हणून वहिनी? आवातनं दिलं का तुम्ही माझी साडी खाणं नवटी भरणार, नातवाला कुसमीला आहेर करणार? अगं मग त्यात काय झालं? अगं माहेरच आहे तुझं आमचं घर म्हणजे. अहो तेच म्हणते मी माझ्या मालकांना आली अकाला. मला म्हणतात कुठं उन्हात आणायची जाती वनवन करायला, आता बस की घरात. म्हणलं आक्षी बराबर आहे तुमचं. म्हणजे का काय, मी नाही समजले. अवयनी संत म्हणतात माझं माहेर पंढरी. पण म्या विचार करते, पंढरी माहेर आहे म्हणून श्याम्या रोज तिकडं धावणार का? आणि अशा समध्या बायान बापे धावायला लागले माहेराला, तर तो इठुराया कटेवचा हात काढला आणि म्हणन चला बघू आपापल्या घरला, आणि घरात बसून काय परमार्थ करायचा तू करा. बरोबर आहे का नाही वहिनी? रखमा खो खो हसत होती. जानकीताई गोंधळून म्हणाल्या, हो. आता वहिनी तुम्ही माझ्या रखमाई, माझी प्रेमाने विचारपूस करता. आणि पण आहेत ना रखमाईवाणी माझ्या मैत्रिणी, बहिणी आहे. खरं सांगू का वहिनी, पंढरीची माऊली हितच आपल्याला समधी मदत करते बघा. कधी तुमच्या रूपात, कधी माझ्या लेकाच्या रूपात, कधी तुमच्या वाणी असलेल्या माय बहिणीच्या रूपात. मग माहेर तर हातच आहे ना व. येगल्या रूपात साक्षात पंढरीचा राणा मला मदत करतोय बघा. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो तेच आपलं माहेर. पर वहिनी, ते माऊलीची रूपं ओळखायला यायला पाहिजे ना. त्याला प्रेमाच्या चंद्रभागेत न्यायला हवं. चंद्रभागा येगली थोडीच आहे. काय वहिनी, खरं आहे का नाही? हो ग बाई, खरं आहे तुझं, अगदी खरं आहे. मग येऊ का आता? हो ये पण संध्याकाळी ये बरं का. असं म्हणत जानकीताईंनी रखमाचा निरोप घेतला. त्या घराची वाट चालायला लागल्या. खरंच या रखमानं आपला विचारांचा गोंधळ दूर केला की. जानकीताईंना किती हलकं वाटत होतं. रखमा म्हणाली तेच खरं. आपण जिकडे राहतो तेच आपलं माहेर. म्हणजे माहेर आपल्या मनातच असतं. माऊली सतत आपल्या बरोबर असते, मग आणखीन काय हवं? प्रसन्न मनानं जानकीताई त्यांच्या माहेरची वाट चालत राहिल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रियंवदा करंडे यांची कथा माझी या माहेराजा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा तुमच्या कथाप्रेमी मित्रमैत्रिणीत, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीही हरकत नाही. शेअर करा आणि सर्वांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र नक्की करा. आत्ता जो वर माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूयात अशाच उत्तम कथांना ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर पुन्हा. धन्यवाद.